शेतकरी मित्रांनो नमस्ते. कृषी भूषण आर डी पाटील तंत्रज्ञानांतर्गत आपण आज विटा भवानीनगर या ठिकाणी आपल्या ग्रुपचे सभासद शेतकरी सुनील गडदरे यांच्या ऊसाच्या प्लॉटमध्ये आलेलो आहोत. गेली 3 ते 4 वर्ष झालं सुनील गडदरे आपले पूर्ण कृषी भूषण आर डी पाटील तंत्रज्ञान असू दे, त्या तंत्रज्ञानांतर्गत येणारे खते सर्वांचा ऑर्गॅनिक प्रोडक्टचा वापर करीत असतात. आज सुनील गडदरे उपलब्ध नाहीत आपल्याला आणि आपल्याच ग्रुपचे सभासद शेतकरी भवानीनगर येथील नवनाथ चव्हाण आपल्याशी इथे उपलब्ध आहेत. एकंदरीत जर प्लॉटची जर स्थिती पाहिली तर पूर्णपणे जाडी, त्याची गुणवत्ता एकदम जबरदस्त आपणास पाहावयास भेटते. की बऱ्याच दिवस झाले गडदरे सर आम्हाला म्हणायचे प्लॉट बघायला या सर, पण वेळच भेटत नव्हता. आज शूटिंग घेतली, आज पूर्ण ह्याची जर जाडी पाहिली, आज पानाची वर जर ग्रीनरी पाहिली, ज्यावेळेला रायझर खताचा वापर आपण भरणीमध्ये बाळ भरणीमध्ये करत असतो त्यावेळेला वर्षभर जे पिकांची पानाची ग्रीनरी गुणवत्ता जी टिकून राहते ते आपल्याला प्रत्येक प्लॉटमध्ये पाहावयास भेटते. आज नवनाथ सर आहेत. नवनाथ, आपण ऊसाबरोबर कोणत्या पिकासाठी आपल्या रायझरचा ऑलराऊंडरचा वापर करता आपण? भुईमूग, परत आपली कडधान्य सगळी मूग, ह्या सगळ्या पिकावर आम्ही रायझरचा वापर करतो. आता रायझरचा वापर केल्यानंतर ऑलराऊंडरची फवारणी दिल्यानंतर भुईमुगाला वगैरे बदल काय जाणवतो? आता आम्हाला जवळजवळ अर्ध्या एकराला 5 ते 6 पोती होत होती भुईमुग शेंगा. रायझर वापरल्यापासून 9, 10, 11, 15 पर्यंत लेवल गेली. म्हणजे दीडपड ते दुप्पट. गेल्या वर्षी मला अर्ध्या एकराला 10-11ची लेवल पडली. माझा 2.5 एकर कंटिन्यू भुईमुग असतो. मी रेग्युलर वापरतोय आता 2 वर्ष झालं. तरी पण गेल्या वर्षीचं एकसारखं सतत हवामान असल्यामुळं पिकांची वाढ एवढी जोमदार होत नव्हती, कारण सतत पाऊस येत होता गेल्या वर्षी. बरोबर आहे की. जर जरा थोडीशी वापसा कंडिशन असती तर अजूनही वाढलं असतं. मी एकंदरीत रायझर आपलं आरडी तंत्रज्ञान वापरतोय, ऑर्गॅनिक प्रोडक्ट असू दे, याच्याबद्दल समाधान आहात ना? हो हो. आता सर, मी एक आपल्या प्रोडक्शनचा रायझरचा जो रिझल्ट आहे, तो पानामध्ये जे हरितद्रव्य तयार होतं किंवा गुणवत्ता हे म्हणतो आपण, हे जे पान असते ते पान पूर्णपणे असं 4 बोटं रुंदी, 4 बोटापेक्षाही जास्त पान रुंद झालेलं आहे. मधला पाठीचा कणा जो म्हणतो तेवढा सुदृढ आणि सशक्त आपणास पाहावयास भेटतो. हीच आपल्या पूर्णपणे गुणवत्तापूर्ण खताची तंत्रज्ञानाची ताकद. संपूर्ण जरी प्राणाची ग्रीनरी सगळीकडे पाहिली. आणि शेतकरी मित्रांना आज व्हिडिओ इथंच करण्याचं कारण का, तर वर आपणास लिंबाचं झाड दिसतं. ज्या झाडाच्या वस्पीमध्ये पीक एवढं भयंकर वाढलं जात नाही त्याच ठिकाणी आपणास असा प्लॉट पाहायला भेटते. एकंदरीत प्लॉटचा पाला काढणी केलेली नाही. जर पाला काढणी केली असते तर अजूनही आपणास जबरदस्त प्लॉट पाहावयास भेटला असता. ठीक आहे, धन्यवाद.